रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मंत्रिमंडळामध्ये डावलल्यानं रवी राणा हे नाराज असल्याचं बोललं जाते आणि अशातच या भेटीला महत्त्व आलंय। चांगला निर्णय होईल। सर रवी राणाजी ज्या पद्धतीने बीड प्रकरण जे आहे ते सध्या चर्चेले जाते, संजय राऊत असं म्हणतात की जे काही आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि यामध्ये त्यांनी थेट आज म्हटलं आहे की गृहमंत्र्यांचा हात। असं आहे, संजय राऊतचा स्क्रू झालाय ढिला आणि मला असं वाटते की जे तोंडात आलं ते बकाचं काम संजय राऊतने सुरू केलेलं आहे। राज्याच्या गृहमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री आहे। याच्या आधी सुद्धा अनेकदा ते गृहमंत्री राहिले। एक डाग गृहमंत्री असताना किंवा मंत्रिपदावर असताना मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांवर एक डाग नाही आहे की कोणालाही पाठीशी घालण्याचं त्यांनी काम केलं असेल। मला असं वाटते बेछूट ज्या पद्धतीनं संजय राऊत बोलतात त्यांनी आपल्या जबानावर लगाम ठेवली पाहिजे। अरे आज तुमच्या सरकारमध्ये गृहमंत्र्यांनी टोळ्या केल्या, सुपाऱ्या घेतल्या, पोलीस अधिकाऱ्यांना सुपाऱ्या घ्यायला लावल्या, असे गृहमंत्री महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाले। आज राज्याचे गृहमंत्री हे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, हे विसरू नये संजय राऊतने। आणि या राज्यामध्ये कोणालाही पाठीशी घालायचं काम होणार नाही। ते बीड असो की राज्यातल्या कोणीही कानाकोपऱ्यामध्ये असो, त्याला जशाच तसे कायदेशीर उत्तर देण्याचं काम आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं काम हे सरकार करेल, गृहमंत्री करेल, मुख्यमंत्री करेल, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। पण तुळजापूर पाठोपाठ आता बीडच्या पाठोपाठ तुळजापूरमध्ये सुद्धा काल रात्री एका सरपंचाला जिवंत जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, अक्षरशः पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे काय एकंदरीत मराठवाड्यातलं वातावरण एवढं का बिघडलंय? असं आहे की काही गोष्टी ज्या घडतात त्या मोठ्या प्रमाणात त्याचा उदोउदो केला जाते आणि त्याला कुठेतरी राजकीय पाठबळ विरोधकांचे मिळते। पण मला विश्वास आहे की जी कायदा सुव्यवस्था जी आहे ते बाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी राज्याला चांगले गृहमंत्री मुख्यमंत्री मिळालेले आहे। म्हणून कोणीही विरोधकांनी याच्यावर राजकारण करू नये। जर बीडमध्ये असू द्या की आपल्या तुळजापूरमध्ये असू द्या की कुठल्याही भागामध्ये असू द्या, त्या भागामध्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहे। येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था जे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघडलेली दिसली होती, पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये कायदेशीर कारवाया आणि गुन्हेगारावरचा ठेवण्यासाठी पूर्ण लगाम लावल्या जाईल। अशा प्रकारच्या पूर्ण रणनीती गृहमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू आहे। मला असे वाटते येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये त्याचे पडसाद उमटतील आणि गुन्हेगारी हे हद्द पार होईल असा मला विश्वास आहे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या झाली, त्या पाठोपाठ काल राजगुरुनगरमध्ये 2 हत्या झालेल्या आहेत। एकत्रितपणे मुलींना पळवून नेऊन हत्या केलेल्या आहेत अल्पवयीन मुलींच्या। याच्यावरती विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं असं, माजी विरोधी पक्ष